राम राम नमस्कार मंडळी. तर मी आज तुम्हाला भिजवलेल्या चण्याची उसळ छान पद्धतीने दाखवणार आहे. तर त्यासाठी मी कुकर गॅसवर ठेवला. तेल तापून झाल्यावर त्यामध्ये जिरे मोहरी घातले. त्यानंतर जिरे मोहरी तडतड झाल्यानंतर मी त्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, मिरची याची केलेली पेस्ट घातली. ते झाल्यानंतर मी ते छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं. थोडीशी वाफही दिली. कुकरचं झाकण झाकून ठेवायचं आणि छान एक वाफ काढायची, म्हणजे तो जो कांद्याचा वास असतो उग्र तोही कमी होतो आणि ते छान तेलामध्ये सर्व परतलंही जातं आणि आपल्याला थोड्या वेळाने वास यायला पण चालू होतं. त्यामुळे मी हे बघा, हे अशा पद्धतीने थोडा वेळ झाकून मग त्याची वाफ काढली तर छान तेल सुटलं होतं. तर मग आता मी मसाले घातले. तर काय हळद, खडा मसाल्याची पूड, हिंग, त्यानंतर घरचा काळा मसाला आणि धनेजिऱ्याची पूड असं सगळं मी यामध्ये घातलं. आणि त्यानंतर भिजवलेले जे चणे असतात ते छान त्यामध्ये घालून थोडं 1-2 मिनटं परतवून घेतले. त्यानंतर मला मीठ आणि साखर, चवीपुरतं मीठ आणि साखर घातली आणि मला 2.5 ग्लास पाणी लागलं याला. तर मग पाणी घालून झाल्यानंतर मी पुन्हा ते झाकून ठेवलं आणि त्यानंतर परत मी कोथिंबीर आणि छान स्वाद येण्यासाठी कसुरी मेथी घातली आणि त्याच्या एक 7-8 शिट्ट्या काढून घेतल्या. त्यानंतर मंडळी, तर बघा अशी आमची थाळी तयार झाली होती. तर थाळीमध्ये मी आज काय घेतलं होतं तर 2 पोळ्या, ताक. पण आज मी ताकामध्ये ना चाट मसाला आणि धनेजिऱ्याची पूड घातली होती. मीठ अजिबात नाही. आणि त्यानंतर गोड आता उन्हाळ्यात खावंसं वाटतं थोडंफार, तर मी फ्रूट घेतले होते, द्राक्ष, आणि त्याच्यावर पण थोडासा चाट मसाला घातला होता. थोडे छान लागतात असं भाजीचा पोळीचा घास आणि मध्येच 2 द्राक्ष चवीला तोंडी लावायची. आणि ही ती उसळ केलेली आज अशी थोडी चमचमीत केली होती मी उसळ. पण मी उसळ जास्त तिखट केली नव्हती. पुढे मी कोशिंबीर केली होती. आज कोशिंबीर कांदा आणि टोमॅटोची होती. त्यामध्ये मी दही, कूट, मीठ आणि साखर असं घातलं होतं. त्यामुळे छान चवीला झाली होती. त्यानंतर पोळी, असं सगळं ताट मी आज जेवणाचं तयार केलं होतं. तर मंडळी, तुम्हाला हे कसं वाटलं तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीही ट्राय करून बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. यामध्ये मंडळी मी भात घेतला नाही आहे, कारण एवढं खाईपर्यंतच आपलं पोट गच्च होण्यास सुरू होतं. आत्ता जशी ही थाळ्यांची सिरीज चालू आहे तशीच वेगवेगळ्या भातांच्या प्रकाराची पण सिरीज येणार आहे. त्यामुळे मंडळी, रोजच्या रोज व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.